तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. आणि आता आम्ही चाललोय पुणे फिरायला. डायरेक्ट कुठं रे चाललोय? पुण्यात फिरायला. चला आता आपण पुणे टूर करूया. कॅम्प पुणे. आता आम्ही पुण्यामध्ये आलोय आणि पुण्यामध्ये आम्हाला काय दिसलं माहिती का? हे अभिने आम्हाला नाही कुठं तरी शोरूम मध्ये घेऊन आलाय आणि शोरूमचं नाव काय? डेक्कन व्हील्स. हे इथं नाही का तुमचे ड्रीम कार्स तुम्ही स्वप्नात बघतात ना, तसले ड्रीम कार्स इथं. कशी मर्सिडीज, मिनी कूपर. नहीं भेजे अभी मैं फिर लैम्बोर्गिनी का अभी आपको ये भेजेगा तो क्लियर हो जाएगा ना. भाई रोल्स रॉयस. रोल्स रॉयस, हे लॅम्बोर्गिनी. परत ही कोणची? ही कोणची? ही पण लॅम्बोर्गिनीच वाटतं. आणि ही आहे ही कोणची गाडी आहे? ही पण लॅम्बोर्गिनीच आहे. भाई एवढे खतरनाक गाडी आहेत. लॅम्बोर्गिनी, रोल्स रॉयस. कसे दिल्ली पासून रोल्स रॉयस. नाथखोळा गाडी. ह्याच्यात रे गाड्या आहे. लवकरच कलेक्शनमध्ये. लेट्स गो कलेक्शन. रोल्स रॉयस वगैरे कशी दिसते भाई. लॅम्बोर्गिनी ही 2 सीटर आहे ना रे? ही लॅम्बोर्गिनी. ही पण लॅम्बोर्गिनी. पोर्शे का? ही पोर्शे. ओके. 911 म्हणजे कुठला ॲक्सिडेंट झाला म्हणतो? पुण्यात एक ॲक्सिडेंट झाला होता, लय व्हायरल झालं होतं. हां ते ह्या टाईपची गाडी होती. हीच गाडी आहे ना ती? हीच नाही ती कुठली. पण ही पोर्शे आणि ही पोर्शे नाही ना. ही पण पोर्शे आहे का? वर्जन ती पण पोर्शे आहे का? लॅम्बोर्गिनी नाही. अरे चुकलं माझं भाई. गरीब. पोर्शे भाई वाचतायत आपल्याला. पोर्शे. अरे पोर्शे. मी लॅम्बोर्गिनी म्हणते. हॅलो भाई. पोर्शेला मिनी कूपर काय नाही. मिनी कूपर लोकल आहे भाई. पण ही गाडी पोर्शे 2 सीटर आहे ना रे. गाईज आम्ही आता असल्या खतरनाक गाड्या बघितल्या ना. एवढ्या खतरनाक नव्हत्या पण चांगल्या होत्या. ह्याची काय म्हणते ना, कशी होते गाड्या? काही जन्नत होती. रेड कलर मध्ये ती लाल कलर भाई पोर्शे होती आणि मी म्हणतो लॅम्बोर्गिनी. इसको बोलते भाई 911. तर चला आता जाऊया. चाललो होतो आणि जाता आम्हाला रस्त्यामध्ये काय भेटलं आहे त्या? रस्त्यामध्ये नाही भेटलं म्हणजे आम्ही याच रोडला आलो आणि इथं समोर माझ्या आहे गार्डन वाडा. दिसतंय का तुम्हाला? गार्डन वडापाव. तर आता आपण गार्डन वडापाव ट्राय करणार आहे. 2 वडापाव किती? टोकन घ्यायला थांबावं लागतंय. मतलब ऐसे बाकी वड़ा पाव जैसा है क्या? इससे अच्छा है कुछ अलग? अच्छा है. आप कितने सालों से खाते हो इधर वड़ा? मैं फर्स्ट टाइम ही खाने लगा. फर्स्ट टाइम खा रहे का? अच्छा लगा ना आपको? हे दादांना आवडलं आहे गार्डन वडापाव. हे दादा नाही का इथं वडापाव खायला शिमलावरून आले. शिमला से आयो ना आप? शिमला? आम्ही इथलेच आहे. हां का वडापाव खाण्यासाठी? आम्ही पण पहिल्यांदाच येतो. हां का फर्स्ट टाइम ट्राय करते का? आम्ही पण फर्स्ट टाइमच आहे. एवढं फूड ब्लॉगर असून फर्स्ट टाइम ट्राय करतो. PCMC फूडीज हो का? पिंपरी चिंचवड. खूप गर्दी आहे. खूप गर्दी. वडापावला टोकन द्यायचं आणि वडापाव घ्यायचा. कांदा डालना. चटणी पण टाकून द्या साईडला. खूप क्रेज आहे रे गार्डन वडापावचा. मित्रांनो हे बघा, हा आहे तो गार्डन वडापाव. आणि एवढी गर्दी होते ना बाई तिथं उभं राहून खाता सुद्धा येत नाही. म्हणून मी आपल्या गाडीमध्ये घेऊन आलोय मला वडापाव. हे कसं वाटलं वडापाव? मस्त आहे. ट्राय खातोय मस्त. आता अजून आम्ही खाल्ला नाही आहे.
सो आम्ही आता खाऊन हा बघा हा आहे तो गार्डन वडापाव. बाई नुसतं क्रेज आहे, बाई नुसतं क्रेज आहे. कसली करती हा डिशेस. ही अरे AC चालू कर ना. म्हणजे खरं सांगू तुम्हाला सिरियसली टेस्ट चांगली आहे, पण एवढा क्रेज आहे ना, असा वडापाव आपल्या पेसमशीमध्ये पण खूप भेटतात. अरे आट्यातनं बनवतोय, आट्यातनं बनवतो आटा पीठ. टेस्ट आहे, चांगला आहे, पण कॉमन आहे, भेटतो सगळं. युनिकनेस काय मला माहीत नाही, बट गार्डन वडापाव आहे, गार्डन वडापाव क्रेज खूप आहे. आणि भाई गर्दी किती गर्दी. भाई ट्रॅफिक जाम गर्दी आहे डायरेक्ट. रस्ता डायरेक्ट भाई पॅक आहे. तर मित्रांनो आता मी घरी आलो आहे, फ्रेश वगैरे झालो आहे मस्तपैकी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजच्या ब्लॉगमध्ये खरंच खूप मजा आली. आज खूप नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर केल्या. पुण्यामध्ये गेलो, गार्डन वडापाव झाला, परत ते गाड्या वगैरे लक्झरी यार, स्पोर्ट्स बाईक, स्पोर्ट्स कार्स यार कसले खतरनाक होते. तर हे सगळं काही तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर असेच ब्लॉगसाठी, डेली ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा आणि भेटूया गाईस उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.